अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या गुपितांची बिनधास्त मांडणी करणारं बातमीपत्र। 14/2/2025 रोजी महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याकडील पोलीस नाईक नानासाहेब चंदनशिवे यांना गोपनीय माहिती मिळाली की इसम नामे धनंजय भोसले हा नशेसाठी वापरण्यात येणारा गांजा नामक अंमली पदार्थाची विक्री करण्यासाठी मिरज येथील राजपूत गार्डन मंगल कार्यालयाजवळ कोल्हापूर ते पंढरपूर जाणारे NH 166 उड्डाणपुलाखाली येणार आहे अशी खात्रीलायक बातमी मिळाली। सदर बातमीवरून संदीप शिंदे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रभारी महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे मिरज यांनी तात्काळ महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याकडील DB पथकास रवाना करून सदर इसमावर छापा टाकून गांजा जप्त करण्याचे आदेश दिले। वरीलप्रमाणे नमूद DB पथकातील अधिकारी आणि अंमलदार हे मिळालेल्या बातमीप्रमाणे मिरज येथील राजपूत गार्डन मंगल कार्यालय जवळील कोल्हापूर ते पंढरपूर जाणारे NH 166 उड्डाणपुलाखाली पंच फोटोग्राफर यांच्यासह जाऊन तेथे सापळा रचून थांबले असता थोड्या वेळा सदर ठिकाणी हातात केसरी रंगाची कापडी पिशवी घेऊन एक संशयित इसम येऊन थांबला आणि त्याच्या मिळालेल्या बातमीप्रमाणे संशय आल्याने नमूद पोलीस पथकाने त्यास पळून जाण्याची संधी न देता शिथापीने पकडून त्याच्यावर कायदेशीर कारवाई करत संशयित इसम नामे धनंजय बळवंत भोसले वय वर्ष 33 राहणार साई मंदिर पाठीमागे MIDC रोड मिरज तालुका मिरज जिल्हा सांगली यांच्याकडून अवैधरित्या नशा करण्यासाठी वापरण्यात येणारे गांजा नामक अंमली पदार्थांचा एकूण 57,510 रुपये किमतीचा 2 किलो 300 ग्राम वजनाचा तयार गांजा मालाचा साठा जप्त केला असून त्याच्याकडे कौशल्यपूर्ण तपास केला असता त्याने सदरचा तयार गांजा माल गुन्ह्यातील इतर संशयित नामे सूरज नागनाथ सरवदे राहणार सोलापूर याच्याकडून मागवून मिरज परिसरात किरकोळ स्वरूपात विक्री करून वितरण करीत असल्याचे निष्पन्न झाले आहे। सदर गुन्ह्याचा पुढील तपास माननीय वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याकडील पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र कलगुटकर हे करत आहेत। बेधडक निर्भीड बिनधास्त मांडणी करणारा खबऱ्या लाईव्ह।